रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी ओमकार भागवत, राहणार गोरपडी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर सरसे स्वागत आहे. आपण नागजमध्ये डाळिंबच्या प्लॉटमध्ये आहोत, तरी शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव दगडू कृष्ण हातेकर. मुक्काम पोस्ट नागज, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. हो सर, किती वर्षाची बाग आहे? वर्षाची बाग आहे. 10-12 वर्षाची बाग आहे ही. गेल्या वर्षीचा तुमचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव? गेल्या वर्षीचा माझा रासायनिक वापरून माझा 80,000 रुपये नुकसान झालेलं आहे. ह्या वर्षी माझं फक्त 7 ते 8,000 रुपयामध्ये एवढी बाग मी सक्सेस करून दाखवलेली आहे रामा ॲग्रोटेकमुळे. खरं काम करतंय का? खरं काम केलं. बघा, शेतकरी बघते ना सगळं. बघू द्या हे कुठल्याही शेतकऱ्याने रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरावे. तुम्ही रामा ॲग्रोटेक खरोखरच मला अनुभव ही मी 2च कॅन वापरलेले आहेत आता सध्या. अजून मी वापरणार आहे. सुरुवात आहे म्हणजे सुरुवात केली. सुरुवात आहे फक्त माझी. सुरुवात असून एवढा माझा बागेला माल आहे. गेल्या वर्षी तुम्ही 70 ते 80,000 रुपये खर्च केला. किती उत्पन्न निघलं तुमचं? 3,000 रुपये फक्त मला रासायनिक वापरल्यामुळे 3,000 रुपये मला फक्त उत्पन्न मिळालं. म्हणजे टोटल लॉसमध्ये? टोटल गेल्या वर्षी लॉसमध्ये आहे. मग ह्या वर्षी भागवत सरांनी तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट दिले? बायोसमृद्धी आहे, रूट मॅजिक, रामा ॲग्रोटेकचं, निमकरंज, भीमसेन कापूर आणि मोदक म्हणून एक औषध आहे होत्या. मोदक कसं काय? मोदक कळीसाठी तर चांगलं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या बागेची कंडिशन गेल्या वर्षी यांनी रासायनिक वापरून हे सगळे लॉसमध्ये गेले होते. आपण यावर्षी एवढं टेम्परेचर असून 40-45 मध्ये असून तरी पण आपण बाग सक्सेसफुल केलेली आहे. ह्याच्यापेक्षा सेटिंग भरपूर होत होतं, कारण का उन्हात टेम्परेचर असल्यामुळं झालेलं नाही. त्यांना बायोसमृद्धीचे 2 डोस, रूट मॅजिक, भीमसेन कापूर, निमकरंज आणि मोदक दिलेलं होतं. आणि रामा मॅजिक आणि रामा गोल्ड हे दोन स्प्रे गेलेत. तुम्ही निमकरंज वापरले. निमकरंज बद्दल काय सांगचाल? निमकरंज मी यूट्यूबला बघितलेलं होतं रामा ॲग्रोटेकच्या. निमकरंजचा मला जरा रिझल्ट जरा बरा वाटला, म्हणून मी खाल्लं एक त्याचा डोस सोडला आणि वरनं एक स्प्रे मारला. तेल्या डांबऱ्या कुजव्या आहे का काय? अजून सुद्धा माझ्या फळावर एकही डाग दिसत नाही. आणि आता इथून पुढे सर साईजसाठी आपण काय नियोजन केलं? साईजसाठी मी बायोसृष्टी, सायझर आणि रूट मॅजिक देणार आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगचाल? रासायनिकमध्ये तुम्ही तर हे झालंच आहे आता, पण इतर शेतकऱ्यांना रामाचं काय? मी इतर शेतकऱ्यांना अजून सुद्धा सांगू शकतो की रासायनिक वापरण्यापेक्षा रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट तुम्ही वापरू शका. सुरुवातीला ह्याच्यावर विश्वास होता का नव्हता केंडावरती? कोणाला? माझा ह्याच्यावर पूर्णपणे मी यूट्यूबला वाचूनच मी यांच्याशी संपर्क साधलेला आहे प्रतिनिधीशी. यूट्यूबवर, फेसबुकला सगळं मी वाचूनच. काय वाटतं आता प्रॉडक्टबद्दल? आता प्रोडक्टबद्दल मला पूर्णपणे मी गेल्या वर्षापेक्षा आता ह्या वर्षी समाधानी आहे. शेतकरी मित्रांनो, आपण इथून पुढं साईजसाठी बायोसृष्टी, रूट मॅजिक देणार आहे 0-20 रामाचं. पण पुढच्या वेळेस हार्वेस्टिंगच्या वेळी आपण शूटिंग घेणारच आहे. तुम्हाला पण असाच बदल घडवायचा असेल, तुमच्या बागेमध्ये असाच बदल घडवायचा असेल तर तुम्ही जरूर माझा संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर 74-99-16-41-21. मी रामा ॲग्रोटेक माध्यमातून कवठेमंकाळ तालुका काम पाहतो. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.